आज मी तुम्हाला दाखवणार ड्रायडॉगच्या आतला नॉन अल्कोहोलिक कॅफे। तर मंडळींनो, ड्रायडॉगचं एवढं सगळं गोंधळ दाखवल्याच्या नंतर आज माका वायची विश्रांती भेटलेली असा आणि मी जातोय हडे एका छोट्याशा कॅफेमध्ये। जय शिवराय मंडळींनो, मी आपल्या कोकणचो गौरव केरकर। सध्या मी असे शिपवर कॅफेच्या आत आलो आणि सर्वात आधी पाहिलं हे काही स्नॅक्स ज्यात होते सॉल्ट, लेमन आणि मसाला फ्लेवरचे शेंगदाणे। 40 डिग्री गरमी असल्यामुळे मी विचार केला की काही कोल्ड्रिंक्स घेऊन जाऊया आणि हे कोल्ड्रिंक सेम आपल्या इंडिया सारखेच होते। कोल्ड्रिंकच्या बाबतीत तरी काही नवीन पाहायला मिळालं नाही। आणि इथे बघा अनेक फ्लेवरचे सॉसेजेस आणि हे सगळे सॉसेजेस टोटली नॉनव्हेज असून एक गोष्ट मार्क केली की ह्यांच्या कोणत्याही खाण्याच्या पदार्थावर इंग्लिशचा जरा पण उल्लेख नसतो। म्हणून चायनामध्ये बाहेरचं खायला भीती वाटते आणि हा सर्वात मोठा वाला होता। काय माहित कोणत्या जनावराला मारून बनवला होता। आणि बॉइल्ड केलेली अंडी अशा प्रकारे पॅकेटमध्ये विकली जातात। आता हा चिप्सचा पॅकेट बघा जो ऑक्टोपस फ्लेवरचा आहे, हा वाला चिकनचा आणि हा वाला कोलंबी फ्लेवरचा आहे। इथे चायनामध्ये हे सी फूड पॅकेट्स मध्ये विकले जातात आणि अख्ख्या चायनामध्ये मगर, साप, बेडूक, विंचू आणि बऱ्याच प्रकाराचे किडे मोकडे खाल्ले जातात। आणि हा तंगडा नेमका कोंबड्याचा की कुत्र्याचा तेच समजत नव्हतं। फायनली एक मिल्क चॉकलेट घेतला, विचार केला की खाऊन तरी बघूया कसा लागतो। शेवटी सगळं साहित्य घेतलं, बिल पे केलं, उरलेले पैसे घेतले आणि हा आहे ड्रायडॉगच्या आतला नॉन अल्कोहोलिक कॅफे।